आज आपण बघणार आहोत चीज कुकीज घरच्या घरी कशा बनवायच्या। अगदी कमी साहित्यात घरच्या घरी आपण या कुकीज बेक करू शकतो। कढईमध्ये किंवा ओव्हन असेल ओव्हनमध्ये किंवा एअर फ्रायरमध्ये। इथे मी 60 ग्रॅम सॉल्टेड बटर घेतलेला आहे। त्याला आपल्याला छान विस्क करून घ्यायचं असेल, तुमच्याकडे असा हँड ब्लेंडर नसेल तर तुम्ही हाताने देखील विस्क करू शकता। त्याच्यामध्ये 80 ग्रॅम मी इथे पिठी साखर घालत आहे, ते देखील आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मग आपल्याला याच्यामध्ये 50 ग्रॅम प्रोसेस्ड चीज मी इथे यूज केलेला आहे, ते ग्रेट करून छान घालायचं आहे। याच्यामध्ये मी 135 ग्रॅम गव्हाचं पीठ ॲड करत आहे। यामध्येच मी 2 ग्रॅम बेकिंग पावडर सुद्धा ॲड केलेली आहे, दाखवायची विसरले मी व्हिडिओमध्ये। हे सगळं व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्या आणि याच्यामध्ये आपल्याला लागेल तसे दूध टाकायचं आहे। 2 ते 3 टेबलस्पून दूध आपल्याला बास होऊन जाते एवढ्या प्रमाणासाठी। आणि याच्यामध्ये मी मिक्स्ड हर्ब्स आणि चिली फ्लेक्स वरून घातलेले आहे, तुम्ही आधी देखील ॲड करू शकता। हे सगळं मिक्स करून आपल्याला याचा घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे। जर तुम्हाला कुकीज या लाटून रोल करून बनवायच्या असतील तर थोडंसंच दूध घाला आणि पीठ घट्ट ठेवा। इथे मी हे नोझल यूज करून पायपिंग बॅगमधून याला फ्लॉवर शेपमध्ये करणार आहे, त्यासाठी मी थोडेसे मिश्रण असे पातळ केले होते, जेणेकरून ते पायपिंग बॅगमधून व्यवस्थित बाहेर येईल। आणि या प्रकारे मी असे छोटे छोटे फ्लॉवर्स बनवून घेतलेले होते। तुम्ही वेगवेगळे नोझल्स यूज करून याचा अनेक शेपमध्ये या कुकीज बनवू शकता, किंवा सरळ तुम्ही लाटून त्याला कुकी कटरने हव्या त्या शेपमध्ये कट देखील करू शकता। मी या कुकीज ओटीजीमध्ये बेक करून घेणार आहे, त्यासाठी मी हा ट्रे यूज केलेला आहे आणि त्याच्यावर या फ्लॉवर्स बनवून घेत आहे। 10 मिनिटांसाठी आपल्याला 180 डिग्रीवर ओटीजी प्रीहीट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला 10 मिनिटं हे मिडल रॅकवर या कुकीज बेक करून घ्यायचे आहेत आणि नंतरची 10 मिनिटं आपल्याला लोअर रॅकवर या कुकीज बेक करायच्या आहेत, म्हणजे वरचे जे फ्लॉवर्सचा शेप आहे तो जास्त बेक होणार नाही, त्याचा कलर इंटॅक्ट राहील। कुकीज बेक झाल्या कशा ओळखायच्या, याच्या साईडच्या कडा अशा थोड्याशा ब्राउनिश दिसतील आणि खालून देखील कुकीजला छान कलर आला असेल। याला पूर्णपणे थंड होऊ द्या आणि मगच या कुकीज खायला घ्या, खूप क्रंची आणि मस्त बनतात।